तो लावून टाक. दिव्यागर आहे का रेडी? दिव्यागरचा अनाउन्समेंट कर. दिव्यागर आणि बापोलीचा. ह्या दरम्यान खामगाव विरुद्ध वालवटी या संघाकडून सलमान नाही, वसीम खतीब कृपया माफी असावी. भाई फलंदाजचं नाव सांगा. गोलंदाज कोण? मारूफ. खामगाव या संघानं नाणेफेक जिंकून पहिले क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. फलंदाजीसाठी वालोटी या संघाला आमंत्रित केलेला आहे. पाहूया मारूफ पंचांना विनंती असेल. मारूफ आपल्या संघाकडून पहिलं षटक. पुढील होणारा सामना पहिला चेंडू टप्प्याचा चेंडू मारूफ यांच्याकडून पाहायला मिळालं. सुंदर गोलंदाजी, सुंदर असं सन्मान दिलेला चेंडू. पाहूया पुन्हा दुसरा चेंडू घेऊन मारा करतील. खोलवर टप्प्याचा चेंडू, एकच चेंडूवरती समाधान. धावसंख्या पुढे सरकत असताना 2 चेंडू 2 धावा. पुन्हा एकदा मारा करतील मारूफ वसीम यांच्यासाठी. आफताब वालोटी या संघाकडून वसीम. पाहूया आपल्या संघासाठी कशा प्रकारे फलंदाजी करतील. सुंदर अशी गोलंदाजी, वसीम हे समजू शकले नाही. सुंदर असा टप्पा, सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती मारूफ यांच्याकडून आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन पाहूया. सुंदर असा उंच टोलेला फटका. पाहूया पंच आमच्याकडे बोलून निश्चित सांगतील. षटकार आणि चौकारांची आतिषबाजी तुम्हाला करावी लागेल. सुंदर असं मैदान. पाहूया पुन्हा मारा करतील मारूफ वसीम यांच्यासाठी. सुंदर गोलंदाजी, सुंदर असा फटका. आमच्या दिशेला सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते खामगाव या संघाकडून. या एक धावेच्या साहाय्याने पुढे धावसंख्या सरकत असताना 9. पाहूया शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मारा करतील मारूफ. पंच आमच्याकडे बोलून निश्चित सांगतील. दिशाहीन चेंडू, वाईट चेंडू. या वाईटच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकत असताना 10. पाहूया शेवटच्या चेंडूमध्ये वसीम जुनेद कशा प्रकारे या चेंडूचा समाचार घेतील. सुंदर असा टोलवलेला फटका. पाहूया क्षेत्ररक्षण तिथं आहे आणि पंच आमच्याकडे निश्चित सांगत आहेत की 4 धावांसाठी या 4 धावेच्या मदतीने पुढे धावसंख्या पुढे सरकत असताना धावसंख्या बोल. तुला माझा आवाज येतो ना? धावसंख्या बोल. धावसंख्या झाले. पहिलं षटक समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे
14. कृपया पुन्हा एकदा क्रिकेट संघाचे सर्व असलेले खेळाडू सर्व असलेले मुलं आपण सीमारेषेच्या बाहेर जो कोण झेल पकडेल त्यांच्यासाठी आकाश गोरेल यांच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. दुसरं षटक आपल्या संघाकडून दुसरं षटक घेऊन येत आहेत. बॉलर नाव सांगा. नाव सचिन. पाहूया सचिन आपल्या संघाकडून आपलं पहिलं षटक संघाकडून दुसरं षटक घेऊन येत आहेत. सचिन मारा करतील पंचांच्या उजव्या दिशेतून. सुंदर असा टोललेला फटका परंतु पंच एकच धाव का एक धावेच्या संख्येने पुढे धावसंख्या सरकत असताना धावसंख्या झालेली आहे 15. पाहूया लाईनमॅन पाहूया सचिन दुसरा चेंडू घेऊन सामना करतील. वशीम नाही पण स्ट्राईक चेंज. पुन्हा सचिन मारा करतील. सुंदर असा फटका क्षेत्ररक्षण तिथं आहे परंतु तो झेल टिपता आला नाही. एक धावेच्या संख्येनुसार धावसंख्या पुढे सरकत असताना धावसंख्या झालेली आहे 16. दुसरं षटक प्रगती पथावर चालू असताना पाहूया वशीम आपल्या संघासाठी कशा प्रकारे फलंदाजी करतील. सुंदर असा टोललेला फटका उंच. पाहूया पंच आमच्याकडे बोलून सांगत आहेत निश्चित हा 6 धावांसाठी. ह्या 6च्या टप्पा पाहूया. एक धाव पूर्ण केले दुसऱ्या धावासाठी जातील का आणि 2 धावा सुद्धा पूर्ण. 2 धावांच्या संख्येने पुढे धावसंख्या सरकत असताना धावसंख्या झाली 24. पुन्हा सचिन मारा करतील वसीम यांच्यासाठी. आपल्या संघासाठी चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. कृपया विनंती असेल जरा सुंदर असा टोललेला फटका पाहूया सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. सुंदर असा टोललेला फटका पाहूया पंच निश्चित आम्हाला सांगत आहेत 6 धावांसाठी. तिसरं षटक हाणामारीचं षटक पाहूया. नाव विचार सचिन भाऊ उबेद पाहूया. उबेद आपल्या संघासाठी ह्या 6 चेंडू मध्ये कशा प्रकारे कमीत कमी धावा खर्च करतील. जुनेद सामना करतील पाहूया. उबेद पाहूया जुनेद यांच्यासाठी दिशाहीन चेंडू
पंच आमच्याकडे निश्चित बोलून सांगत आहेत. दिशाहीन चेंडू, वाईट चेंडू, धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झालेली आहे 37. सांगितलंय ना बोलतो नाव. अरे बोलवतोय तो. पंचांचा निर्णय अंतिम राहील. कृपया आलेल्या सर्व संघांना विनंती असेल, आपण वाद न करता पंच जो निर्णय देतील, पंचांनी दिशाहीन चेंडू घोषित केल्यानंतर धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झाले 37. उभेत पुन्हा मारा करतील जुने त्यांच्यासाठी. पाहूया खामगाव या संघाकडून उभेत पहिले चेंडू, दिशाहीन चेंडू. पाहूया मारा करतील जुने त्यांच्यासाठी. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते, परंतु जुने त्यांना माघारी परत यावं लागेल. आफताब वालोटी या संघाला पहिला झटका. जुनेद बाद झाल्यानंतर त्याची जागा सांभाळण्यासाठी जात आहेत ते शबीब. पाहूया शेवटचे 5 चेंडू येणं बाकी. धावसंख्या झालेली आहे. एकच बॉल झाला नाही. धावसंख्या झाली 37. पाहूया वसीम आपल्या संघासाठी कशा प्रकारे फलंदाजी करतील. पाहूया सुंदर असा टोललेला फटका. पाहूया पंच आमच्याकडे निश्चित बोलून सांगत आहेत 6 धावांसाठी. या 6 धावाच्या मदतीनं तिकडे बघत राहा, मी इकडे बघ. काय तिथं कोण आहे? उभेत महागडे षटक. पाहूया पुन्हा मारा करतील वसीम यांच्यासाठी. उत्कृष्ट असे फलंदाज आफताब वालोटे या संघाकडून आपल्या संघासाठी. पाहूया कशा प्रकारे पुन्हा एकदा टोलवलेला फटका. पंच आमच्याकडे निश्चित दाद देतील आणि 1 धावेसाठी. या 1 धावेच्या साहाय्याने पुढे धावसंख्या 44. शेवटचे चेंडू किती येणार? पाहूया शेवटचे 3 चेंडू येणं बाकी. उभेद यांचा पहिल्यांदा सामना करतील शबीब. पाहूया पुन्हा एकदा शबीब मारा करत आहेत. सुंदर अशी गोलंदाजी, परंतु पंच आमच्याकडे निश्चित बोलून सांगतील बाद कोण. वसीम यांना वसीम बाद झाल्यानंतर त्याची जागा सांभाळण्यासाठी जात आहेत ते इसाक. पाहूया शेवटचे 2 चेंडू येणं बाकी. धावसंख्या झालेली आहे 44. ह्या 2 चेंडू मध्ये शबीब आपल्या संघाला कशा प्रकारे फलंदाजी करतील. पाहूया निश्चितच. उभेत पुन्हा मारा करते शबीब यांच्यासाठी. सुंदर गोलंदाजी, परंतु शबीब हे समजू शकले नाही. शेवटचा चेंडू येणं बाकी. या शेवटच्या चेंडूमध्ये वालोटी या संघाला चौकारा षटकार येईल का. पाहूया सुंदर अशी फटकेबाजी, सुंदर असं सिच्युएशन पाहायला मिळतंय ते खामगाव या संघाकडून. एकच धावेमध्ये समाधान. धावसंख्या पुढे सरकत असताना धावसंख्या झाली आफताब वालोटे या संघाची 45. खामगाव या संघाला हा सामना जिंकायचा असेल तर 46 धावांची गरज.
यानंतर होणारा सामना दिव्यागड विरुद्ध सायगाव. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी मंचापाशी येऊन नाणेफेक करून घ्यावे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी मंचापाशी येऊन नाणेफेक करावे. देवागर यानंतर होणारा सामना देवागर विरुद्ध सायगाव. दोन्ही कर्णधार कृपया आपण विलंब न करता मंचापाशी येऊन आपण नाणेफेक उडवून घ्यायचं आहे. आपल्या सर्वांचं आम्हाला सहकार्य लाभो. सर्व आल्यावर संघांना हीच विनंती असेल. सायगाव विरुद्ध देवागर कृपया दोन्ही पंचांना विनंती असेल आमचा आवाज तुमच्यापर्यंत निश्चित पोचत असेल तरी तुम्हाला विनंती असेल की आपण विलंब न करता कृपया मंचापाशी येऊन आपण नाणेफेक उडवून घ्यायचं आहे. सर्व संघांना विनंती असेल की सामना सुरू असताना पहिला डाव संपल्यानंतर दोन्ही संघाचे कर्णधार यांनी आपल्या मंचापाशी यायचं आहे, नाणेफेक उडवून घ्यायचं आहे. हॅलो देवागर संघाला विनंती आहे की आपण मंचापाशी यायचं आहे. तसेच सायगावचे कर्णधार यांना सुद्धा विनंती असेल. आलेल्या सर्व संघांना विनंती असेल की एक डाव संपल्यानंतर आपण आपल्या या मंचापाशी येऊन नाणेफेक उडवून घ्यायचं आहे. सायगाव या संघाचे कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत. देवागर या संघाचे कर्णधार कृपया आपण विलंब न करता प्रमोद गोरोले कृपया आपण इकडे यायचं आहे. देवागर संघ कर्णधार आमचा आवाज तुमच्यापर्यंत निश्चित पोहोचत आहे. आपण विलंब न करता मंचापाशी येऊन आपण नाणेफेक उडवून घ्यायचं आहे. सायगाव या संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत. पार्थ अडकले यांना विनंती असेल की आपण एक जागेवर बसू नका, आपल्यामध्ये अंतर ठेवा, विनंती असेल. आफताब वालोटी या संघाकडून पहिलेच दिव्यागर संघाचे कर्णधार यांनी प्लीज मंचापाशी यावे. दिव्यागर हा शेवटचा कॉल आहे तुमच्यासाठी. आफताब वालोटी या संघाकडून पहिलं षटक घेऊन येत आहेत. इसाक सामना करतील. त्यांचं नाव पण नाही विचारत नाही. पंचांचा इशारा, वाईट चेंडू. पहिले चेंडू इसाक यांच्याकडून वाईट चेंडू घोषित केले आपल्या पंचानं. पुन्हा मारा करतील इसाक. मारूफ इसाक पुन्हा आपला मारा करतील. मारूफ यांच्यासाठी सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. ते इसाक यांच्याकडून आफताब वालोटी या संघाकडून
जेवायला मग इथं आणू. पुन्हा मारा करतील इसाक. दिव्यागर संघाचे कर्णधार कुठे असेल त्यांनी लवकरच मंचापाशी यावे. दिव्यागर संघाचे कर्णधार अंडर टोलवलेला फटका आणि खरोखरच आमचे लाईव्ह म्हणून धावसंख्या झाली 7. सुंदर फटकेबाजी आपल्या संघासाठी. सुंदर असा खोल टप्प्याचा चेंडू खोदून काढला पण एकच धावेमध्ये समाधान. पाहूया सलमान राऊत. पुन्हा मारा करतील. दिव्यागर संघाचे कर्णधार कुठे असेल त्यांनी सुंदर मंचापाशी यावे. बीट केले इसाक यानं. दिव्यागर संघाचे कर्णधार उमेर सामना करतील. पुन्हा एकदा मारा करत आहेत इसाक. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतील. सुंदर गोलंदाजी. पुन्हा इसाक सामना करतील. इसाक पुन्हा गोलंदाजी करतील उमेर यांच्यासाठी. पाहूया सुंदर असा टोललेला फटका परंतु पंच आमच्याकडे निश्चित एकच धावेसाठी हा एक धावेच्या माध्यमातून पुढे धावसंख्या पुढे सरकत असताना धावसंख्या झालेली आहे 9. यानंतर होणारा सामना जसवली विरुद्ध सायगाव. जसवली संघाचे कर्णधार कुठे असेल त्यांनी मंचापाशी यावे. जसवली संघाचे कर्णधार कुठे असेल त्यांनी मंचापाशी यावे. आता वालोटी या संघाकडून पहिलं षटक इसाक याने हातळले आहे. आपल्या पहिल्या षटकामध्ये त्यांनी 9 धावा खर्च केल्या. खामगाव या संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर ह्या मैदानामध्ये चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. आप्ताब बालोटी या संघाकडून दुसरे षटक घेऊन येत आहेत रोहन मस्कर. एक नामवंत खेळाडू आप्ताब बालोटी या संघाकडून नेहमीच त्यांचं योगदान असतं. पाहूया पहिला चेंडू घेऊन सामना करतील उमेर. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ते रोहन यांच्याकडून आणि दोन्ही फलंदाजांमध्ये बिकट अशी दुर्दशा पाहायला मिळते. तालमेल बिघडलं आणि एक गडी बाद झाल्यानंतर कामगार संघाला पहिलाच झटका. उमेर बाद झाल्यानंतर त्याची जागा सांभाळण्यासाठी जाते सचिन. आता फलंदाजीसाठी गेलेले आहेत ते सचिन. पाहू सचिन आपल्या संघासाठी आता किती योगदान देत आहेत ते. आणि दुसरा षटक घेऊन आलेत नामांकित गोलंदाज रोहन मस्कर. हा दुसरा चेंडू घेऊन आलेत रोहन आणि हा दिशाहीन चेंडू
कडे निश्चित वळून सांगत आहेत. दिशाहीन चेंडू, वाईट चेंडू, धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झालेली आहे 10. रोहन पुन्हा मारा करतील. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी. उंच टोललेला फटका क्षेत्ररक्षित आहे. झेल होईल का? अशा प्रकारे रोहन रोहन मस्कर रोहन मस्कर यांना गोपीनाथ केंद्रे यांच्याकडून 50 रुपयाचे पारितोषिक झाले आहे. रोहन मस्कर. पाहूया मारू बाद झाल्यानंतर त्याची जागा सांभाळण्यासाठी गेलेले आहेत ते. नाव काय? उबेद. पाहूया उबेद आपल्या संघासाठी कशा प्रकारे फलंदाजी करतील, आपल्या संघाला कशा प्रकारे विजयी घोषित करतील. नक्कीच आलेली वेळ. उंच टोललेला फटका क्षेत्ररक्षक तिथे आहे. झेल होईल का? आणि अशा प्रकारे शबीब यांच्या हातामध्ये सुंदर असं झेल त्यांनी टिपलेला आहे. रोहन आपल्या संघासाठी सुरेख अशी गोलंदाजी करत असताना 2 गडी बाद केलेले आहेत. पुन्हा एकदा गडी बाद, 2 गडी बाद केल्याच्या नंतर नाही बोलतात पोरं नाही. 1 गडी बाद, दुसरा गडी बाद त्यांच्या रोहन यांच्यासाठी पुन्हा एकदा गोपीनाथ केंद्रे यांच्याकडून 12 रुपयाचं बक्षीस. हा ठीक आहे. हे गोपिता सायकलवाले याला बोलव. पुन्हा मारा करतील रोहन. पाहूया सुंदर असा टोललेला फटका हवेत आहे. झेल होईल का? सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते ते रोहन यांच्याकडून. आपल्या संघाला धावसंख्या पुढे सरकत असताना 11 धावा. शेवटचे 2 चेंडू येणं बाकी. सायकलवाले जसं पुन्हा मारा करतील रोहन. उंच टोललेला फटका हा निश्चित सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी. पुन्हा एकदा मारा करतील. पाहूया या चेंडूवर कशा प्रकारे उंच टोललेला फटका आणि 6 धावांसाठी. पंच आमच्याकडे निश्चित. शेवटचं षटक येणं बाकी. 6 चेंडू, 6 चेंडू आणि 23 धावांची गरज. पाहूया त्यांचं नाव काय? जसवली संघाचा कर्णधार कुठं असेल तरी मंचापाशी यावे नाणेफेक पाहण्यासाठी. जसवली संघाचे कर्णधार. ह्यानंतर होणारा सामना जसोली विरुद्ध सायगाव. सायगाव या संघाचे कर्णधार या मंचापाशी आलेले आहेत. जसोली या संघाचे कर्णधार कृपया आपण विलंब न करता मंचापाशी येऊन नाणेफेक उडवून घ्यायचं. दीपेन मारा करतील. पाहूया सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. 1च धावेमध्ये समाधान. शेवटचे 5 चेंडू येणं बाकी. लेग बायच्या स्वरूपात शेवटचे 5 चेंडू आणि 22 धावांची गरज. पाहूया दीपेन पुन्हा एकदा. दीपेन पुन्हा एकदा चेंडू घेऊन सचिनसाठी आणि खूपच उत्कृष्ट असा
फटका मारलेला आहे आणि हा रनआउट. खूपच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. शिखरावर अरे जसवलीला बोल. कर्णधार कृपया काय टॉस उडवायला पण मागे पुढे अशा प्रकारे करतो. तिथे बघ आता बॅलेट एक कॉइन पण नाही खिशात ठेवत. विजयाच्या शिखरावरती पाहूया 2 चेंडू. दीपेन कशा प्रकारे हाताळतील पाहूया. पुन्हा एकदा दीपेन मारा करतील पंचांच्या उजव्या दिशेतून. सुंदर गोलंदाजी पुन्हा एकदा गरीबा वालोटी या संघाला निश्चित शेवटचा चेंडू येणं बाकी आलेल्या सर्व संघांना विनंती असेल की आपण विलंब न करता आपण लवकरात लवकर आपला निर्णय द्यायचा आहे.